Yes. So this chapter number 3, basic analytical techniques used in the chemistry, is practical related chapter, and this chapter carry 1 or 2 marks. Okay, basic analytical techniques. So this chapter is very easy and some analytical techniques or practical techniques are described. Okay, ज्या मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत 14th लेसनच्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला याही नोट्स सापडतील. CETच्या दृष्टीने सुद्धा हा चॅप्टर अगदी सोपा आहे. 1 किंवा 2 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतील, त्याच्यापेक्षा जास्त काही विचारलं जाणार नाही. फार तर फार एखादी डेफिनेशन, पण खूप डिस्क्राईब किंवा खूप मोठे कोणते प्रश्न विचारलेत असं अजिबात ह्याच्यामध्ये विचारलं जाणार नाही आहे. ओके, सो मी हा चॅप्टर आत्ता सुरू करते आणि हा चॅप्टर फार तर फार 2 मार्काला असणार आहे किंवा 3 मार्काला. एखादं MCQ आणि 2 मार्कांची एखादी डेफिनेशन, एवढंच काय ते ह्या चॅप्टरवर विचारलं जाईल. आणि प्रॅक्टिकलमध्ये मात्र ह्याचा उपयोग खूप आहे की प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ज्या टेक्निक्स वापरणार आहोत आपण, की फिल्ट्रेशन म्हणजे काय, डिस्टिलेशन म्हणजे काय, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, तर त्याच्यासाठी मात्र ह्या ज्या टेक्निक्स आहे म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, रादर दॅन तुम्हाला थेरॉटिकल जास्त नाही वापरावं लागणार आहे ह्या चॅप्टरमध्ये काही. ओके, सो वी विल स्टार्ट दिस चॅप्टर अँड टुडे माय एम इज टू फिनिश दिस चॅप्टर. आज आपल्याला हा चॅप्टर संपवायचा आहे. ओके, सो व्हॉट वी आर गोइंग टू डू और व्हॉट वी विल डिस्कस इन दिस चॅप्टर. आता कुठलाही सबस्टन्स असेल किंवा मिक्सचर असेल किंवा काहीही असेल. ओके, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण सोनं घेतो किंवा चांदी घेतात, ओके, तर लोक विचारतात हे प्युअर आहे ना. मग ही प्युरिटी जी असते तर ती कशावर डिपेंड असते, काय तुम्ही पाहता म्हणजे ते सोनं प्युअर असते, तर त्याचा प्युरिटीचा फॉर्म्युला असतो. ओके, त्याच्यानंतर आपण फळभाज्या घेतो किंवा काही गोष्टी घेतो, धान्य घेतो, कडधान्य घेतो. ह्या केसमध्ये सुद्धा, डू यू सी माय स्क्रीन? एक्सक्यूज मी, समर्थ, समीर, yes, okay, I was thinking I didn't share my screen, that's why. Okay, sorry for disturbance. So in this case, when we are bringing some vegetables, fruits, etc. from the market, we wash them first. Okay, आता कोरोनाच्या ह्याच्यात तर खूप जणांनी पाहिलं असेल की लोक दुधाच्या पिशव्या पण खूप साबणाने ह्यानी त्यांनी धुत होते. ओके, तर महत्त्वाचं काय आहे की प्युरिफिकेशन महत्त्वाचं आहे. मग केमिस्ट्रीमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरल्या जातो, तर त्याच्यामध्ये एखादं मिक्सचर असेल, फॉर एक्झाम्पल 2 सबस्टन्स एकमेकांमध्ये मिसळले आणि एक मिक्सचर तयार झालं, तर त्या मिक्सचरचं सेपरेशनसुद्धा आपण काय करू शकतो, केमिकल मेथड्सनी करू शकतो. ओके, सो इन दिस चॅप्टर वी विल सी इंट्रोडक्शन अबाउट द ॲनालिटिकल केमिस्ट्री, then purification of solid, crystallization, simple distillation, fractional distillation, distillation under reduced pressure, सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन आणि क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. ह्या एवढ्याच टेक्निक आपल्याला पाहायच्या आहेत. यातली क्रोमॅटोग्राफिक टेक्निक जी आहे ती आपल्याला प्रॅक्टिकलला सुद्धा बघायची नाही आहे. आणि जे मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट ह्या चॅप्टरमधली इम्पॉर्टंट आहे, ती मात्र तुम्ही तोंड पाठच करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्कांवर कुठलाही प्रश्न विचारला गेला तरी तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ओके, so first we will see purification of solids. Now solid can be, there are 2 types of impurities present in the solid, okay, which are soluble in same solvent as the main substance or which are not soluble in the same solvent. म्हणजेच काय की एखादा जर सबस्टन्स आपल्याकडे असेल, ओके, आणि जर आपल्याला तो सबस्टन्स दिलेल्या सॉल्वंटमध्ये जर सोल्युबल झाला तर ठीक आहे, किंवा इम्प्युरिटी अशी असते की ती सोल्युबल पण होत नाही. फॉर एक्झाम्पल सँड अँड वॉटर. ओके, तर सँड आणि वॉटर ह्याच्यामध्ये सँड जी आहे, एक्सक्यूज मी, ती वॉटरमध्ये मिसळली नाही जात किंवा ती सोल्युबल नाही होत. पण जर तुम्ही मीठ आणि पाणी घेतलं, सॉल्ट अँड वॉटर, तर सॉल्ट आणि वॉटरमध्ये सॉल्ट हे स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर आहे, ते काय होतं, सोल्युबल होतं. समजा तुम्हाला सॉल्ट ही तुमची इम्प्युरिटी असेल किंवा शुगर ही तुमची इम्प्युरिटी असेल,
वॉटरमध्ये डिझॉल्व जी होती आहे, मग ती तुम्हाला त्याच्यातनं परत प्युरिफिकेशन करून सॉल्ट किंवा शुगर त्या पाण्यातनं कसं वेगळं करणार, तर ह्याच्यासाठी आपल्याला प्युरिफिकेशन मेथड्स पाहायचे आहेत. एखादा सबस्टन्स प्युअर असतो, केमिस्ट्रीमध्ये एखादा सबस्टन्स प्युअर असतो, ह्याचा अर्थ काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेन वी आर सेइंग दॅट एनी सबस्टन्स इज प्युअर. The substance should have the sharp melting point and boiling point. It has sharp refractive index and it should be the chemically pure. Chemically pure म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दुसरं कुठलीही भेसळ नाही आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट द प्युअर सबस्टन्स. मग आता प्युरिफिकेशन ऑफ सॉलिडमध्ये आपण सगळ्यात पहिली मेथड पाहणार आहोत ती फिल्ट्रेशन. आता ही तर फिल्ट्रेशन मेथड प्रत्येकाच्या घरी सकाळी उठल्या उठल्या केली जाते, ती म्हणजे चहा करण्यासाठी किंवा संध्याकाळी पण केली जाते. ओके, जेव्हा आपण चहा करतो तेव्हा आपण काय करतो की चहा पावडर जी आहे ती पाण्यामध्ये उकळून घेतो, बरोबर, आणि मग आपण चहा पावडर सकट असलेला चहा देतो का, कधी कुणाला नाही. आपण काय करतो, चहा पावडर टाकल्यानंतर दूध टाकतो, ओके, त्याच्यानंतर साखर टाकतो आणि मग नंतर तो गाळून देतो, म्हणजेच काय करतो, फिल्टर करून देतो आपण. सो सबस्टन्स विच आर नॉट सोल्युबल इन द सॉल्वंट, दॅट्स वाय वी आर युझिंग द फिल्ट्रेशन मेथड. आणि ह्या फिल्ट्रेशन मेथडमध्ये 2 डेफिनेशन महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. समीर आणि समर्थ ह्यातली एक डेफिनेशन तुम्हाला परीक्षेत निश्चित विचारली जाणार, रेसिड्यू किंवा फिल्ट्रेट. ठीक आहे, आता हे तुमचं मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड, ह्याच्यामध्ये ही वाळू टाकलेली आहे आणि हे वॉटर आहे, तर तुम्हाला ही वाळू काय करायची आहे, ह्या पाण्यातनं काढून टाकायची आहे. व्हॉट विल यू डू, you will take one funnel, okay, then filter paper, and then you will pour the mixture here. The sand will be remain on the filter paper and water will be collected in the beaker. So this is the separation of mixture water and sand by simple filtration. हे आपण घरातल्या घरात पण फिल्ट्रेशन करू शकतो. मग आता इथे वरती जी माती राहते किंवा सँड राहिलेली आहे, दॅट सँड इज नथिंग बट द रेसिड्यू. आणि खाली जे पाणी कलेक्ट झालेलं आहे किंवा वॉटर कलेक्ट झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, फिल्ट्रेट असं म्हणतो. येते का लक्षामध्ये, समर्थ, समीर, दोघांच्या लक्षात येत आहे का? ओके, फाईन. सो जस्ट यू नीड टू राईट द what we can say purification of solids. Write down these 2 points and then write down the residue and filtrate, definition of residue and filtrate, and then we will see the next method, that is filtration under the suction. Now here after filtration we are going to see filtration under suction. Now this method this method is not for you. ओके, आपल्या कॉलेजमध्ये सक्शन पंप नाही आहे. ओके, आणि तुम्ही 11वीत आहात, तुम्ही छोटे आहात, 12वीपर्यंत तुम्ही छोटे आहात, त्यामुळे तुम्हाला खूप मोठी इन्स्ट्रुमेंट वापरता येणार नाही आणि तुमच्या हातात देता येणार नाहीत. ओके, सो फिल्ट्रेशन अंडर सक्शनसाठी एक अरेंजमेंट असते. ओके, आपलं मिक्सर वगैरे पाहिलं आहे किंवा ज्यूसर तुम्ही पाहिलेलं आहे, ते हाताने फिरवायचं ज्यूस आणि संत्री किंवा मोसंबीचा ज्यूस काढता येतो. दोघांपैकी पाहिलं असेल कोणी, हाऊ टू टेक ज्यूस और हाऊ टू कलेक्ट द ज्यूस. ओके, ते एक हे असतं, काय म्हणतात त्याला, असा ज्युसरचा डबा असतो, त्याच्यावर एक प्रेस करायला काहीतरी नॉब देतात आणि ते असं असं फिरवायचं असतं. ओके, ज्यूसचं. सो त्याप्रमाणे फिल्ट्रेशन अंडर सक्शन म्हणजे प्रेशर देऊन फिल्ट्रेशन कसं करतात हे आपण पाहणार आहोत. ही मेथड जेव्हा मी TYBSCला गेले तेव्हा मी फिल्ट्रेशन अंडर सक्शन करायला शिकली आहे, त्यामुळे तुम्हाला हे आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये नाहीच आहे. फिल्ट्रेशनचे प्रॅक्टिकल पण आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये जास्त घेतले जात नाही. हां, FAS प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला फिल्ट्रेशन करावं लागतं, पण ते ग्रुपमध्ये असतं, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी बॉदर करून घ्यायच्या नाही आहेत. हा चॅप्टर शिकवण्याच्या मागचं कारण फक्त एवढंच आहे, कॉलेजमध्ये हा चॅप्टर शिकवला जात नाही. ओके, नाही शिकवणार, पण तो तुम्हाला परीक्षेला असणार आहे. मग तेव्हा असं नको वाटायला की क्लासमध्ये पण नाही घेतलेला आणि कॉलेजमध्ये पण नाही घेतलेला, मग कसं करायचं, तर मी आहे सांगायला, म्हणून मी आज हा चॅप्टर संपूर्णच टाकणार आहे. ओके, सो
आपल्याला काय पाहायचं आहे की फिल्ट्रेशन अंडर सक्शन. आता फॉर एक्झाम्पल एखादा तुमचा सबस्टन्स असेल, ओके, जो वॉटरमध्ये हे होतोय काय, इनसोल्युबल आहे, ओके. आणि मग तुम्ही काय करणार आहात, एक बकनेर फनेल असतं. बकनेर फनेल म्हणजे ह्याचं असतं, ते शाडू माती नाही, सॉरी, काय म्हणतात त्याला, चायना क्लेचं असतं, ओके, चायना मातीचं असतं. आणि जशी पोर्सलिन डिश असते, ओके, किंवा आपली चायना डिश असते, त्या प्रकारचं ते फनेल असतं. त्या फनेलमध्ये तुम्हाला राऊंड शेपचा फिल्टर पेपर काय करायचा, ठेवायचा असतो. आणि इथे जे तुम्हाला हा नॉब दिसतोय ना, हा नॉब, ओके, त्याच्यात हा जो फनेल आहे तो इथे घुसवायचा, बरोबर. इथून रबरचं पॅकिंग दिलेलं असतं किंवा रबरचं हे असतं काय, कॉर्क असतो, रबर कॉर्क. आणि एकीकडे ना तुमचं हे असतं, काय म्हणतात त्याला, हा कोनिकल फ्लास्क आहे. आणि ह्याची जी वायर आहे ना ती आपल्या ह्याला सॉकेटला म्हणजे ह्याला प्लगला लावलेली असते, ओके. इथे ह्या फनेलला पोरस प्लेट असते, प्लेट विथ होल्स. आणि ह्या फिल्टर पेपरमधनं तुम्ही जे काही हे टाकतायत, काय म्हणतात त्याला, सबस्टन्स टाकताय, काय जो स्टफ टाकताय, त्याच्यामध्ये वरती जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत ते वरतीच राहतात आणि फिल्ट्रेट जे आहे ते काय होतं, खाली येतं. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा इथे फिल्टर पेपर जो आहे तो कागद फाटू शकतो, त्यामुळे फिल्ट्रेशन करता येईलच असं नाही. कधी कधी असं होतं की सबस्टन्स जो आहे तो अगदी खाली निघून जातो. जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते खाली निघून जातात. मोठे पार्टिकल्स इथे वरती राहू शकतात, पण छोटे पार्टिकल्स पण ह्या फिल्ट्रेटमध्ये ॲड होतात. त्यामुळे ही मेथड आपण नाहीच करायची, आपल्याला नाहीच आहे, ओके. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट पॉईंट नाऊ. आता क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, तर क्रिस्टलायझेशन म्हणजे की क्रिस्टल्स फॉर्म करणं. व्हेन अ क्रूड सॉलिड इज मेड ऑफ ओनली वन सबस्टन्स अँड हॅज सम इम्प्युरिटीज, इट इज प्युरिफाईड बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज द क्रिस्टलायझेशन. आता क्रिस्टलायझेशन मेथड जे आहेत, तुम्ही सगळ्यांनी दिवाळीमध्ये लाडू खाल्ले असतील आता बेसनाचे, ओके. तर बेसनाचे लाडू करताना एक बुर्रा साखर तयार केली जाते किंवा साखरेचं क्रिस्टलायझेशन केलं जातं, ओके. मग ते क्रिस्टलायझेशन कसं केलं जातं किंवा क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, तर क्रिस्टलायझेशनच्या ना स्टेप्स आहेत काही, ओके. आता ह्या स्टेप्स पण तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्हाला फक्त एवढंच विचारलं जाऊ शकेल, व्हॉट इज क्रिस्टलायझेशन, आणि 1 मार्कांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तेव्हा डेफिनेशन काय घ्यायची आहे, व्हेन अ क्रूड सॉलिड इज मेड ऑफ ओनली वन सबस्टन्स अँड हॅज सम इम्प्युरिटी, इट इज प्युरिफाईड बाय प्रोसेस कॉल्ड ॲज क्रिस्टलायझेशन, ओके. ही डेफिनेशन ॲज इट इज लिहिली तर तुम्हाला 1 मार्क मिळेल, नाही तर 1 मार्क मिळणार नाही. So which steps are involved in the crystallization? First we will see preparation of saturated solution, hot filtration, कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट अँड अगेन फिल्ट्रेशन. म्हणजे ह्याच्यात 2दा फिल्ट्रेशन करावं लागणार आहे. आता सॅच्युरेटेड सोल्युशन बनवायचं म्हणजे काय बनवायचं, अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज सोल्युशन विच कॅन नॉट डिझॉल्व ॲडिशनल क्वांटिटी ऑफ सॉल्यूट, ओके. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे विच कॅन नॉट बी डिझॉल्व ॲडिशनल क्वांटिटी ऑफ द सोल्यूट. हा काय करू शकतो, ॲडिशनल क्वांटिटी डिझॉल्व करू शकत नाही, जेवढी लागेल तेवढीच डिझॉल्व करू शकतो. A saturated solution of crude solid is prepared by boiling it in a small but sufficient quantity of suitable solvent. For example, आपण क्रिस्टलायझेशन ऑफ सॉल्ट घेऊयात, ओके, किंवा क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर वॉटर घेऊयात. मग शुगर आणि सॉल्ट हे दोन्हीही पदार्थ जे आहेत ते वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, बरोबर. म्हणून मी काय करणार आहे, जेव्हा सॉल्टचं क्रिस्टलायझेशन करतात तेव्हा सॉल्ट मी पाण्यामध्ये काय करणार आहे, विरघळवणार आहे, सोल्युबल करणार आहे आणि ते काय करणार आहे, हॉट करणार आहे, म्हणजेच काय करणार आहे, गरम करणार आहे, ओके. इथे आपल्याला स्टेप्स दिल्या होत्या, एक मिनिट. हे बघा, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. मग सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे समजा तुम्हाला जो काही सबस्टन्स दिलेला आहे तो सुटेबल सॉल्वंटमध्ये सोल्युबल करायचा आणि गरम करायचा, ओके. सो ऑन डुईंग सो द मेन सोल्यूट फॉर्म्स अँड ऑलमोस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन, but the solution is not saturated with respect to soluble impurities as they are in the small proportion.
मग आता ह्याच्यामध्ये आपण हे केलं, गरम केलं, म्हणजेच काय करायचं आहे की सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये साखर टाकली किंवा मीठ टाकलं आणि ते थोडंसं गरम करायचं आहे. गरम असतानाच आपण काय करायचं आहे, फिल्ट्रेशन करायचं आहे. म्हणजेच काय, एखाद्या बिकरमध्ये तुम्ही पाणी घेतलं, वॉटर घेतलं, ज्याच्यामध्ये तुम्ही मीठ ॲड केलं, सॉल्ट ॲड केलं आणि ते गरम झाल्यानंतर तुम्ही लगेच फिल्टर पेपर हा फनेलला लावून एका बिकरमध्ये ते काय केलेलं आहे, फिल्टर केलेलं आहे. मग फिल्टर केल्यानंतर खाली जे काही परत तुम्हाला लिक्विड दिसतं ते काय असतं, फिल्ट्रेट असतं. ओके, सो हिअर अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज गेट रिमूव्ड इन दिस प्रोसेस ॲज रेसिड्यू. आणि जे मिठामध्ये इम्प्युरिटीज असतील त्या काय करतील, त्या फिल्टर पेपरवरच राहतील आणि खाली तुम्हाला फिल्ट्रेट मिळतं. आता हे जे फिल्ट्रेट आहे ते आपण काय केलं आहे, असंच ठेवून दिलं कूल करण्यासाठी, गार करण्यासाठी. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा ते फिल्ट्रेट म्हणजे काय मुलांनो, तर फिल्ट्रेट म्हणजे, एक मिनिट हां, हे बघा, फिल्ट्रेट म्हणजे हे जे काही खाली लिक्विड पदार्थ राहतो किंवा पाणी राहतं त्याला काय म्हणायचं, फिल्ट्रेट. आणि हा काय आहे, रेसिड्यू म्हणजे काय, जी इम्प्युरिटी फिल्टर पेपरवर राहते त्याला काय म्हणायचं, रेसिड्यू म्हणायचं. मग हे जे फिल्ट्रेट आहे हे कूल करायला ठेवायचं आणि कूल केल्यानंतर आपण काय करणार आहोत, ते फिल्ट्रेट परत काय करायचं आहे, आपल्याला फिल्टर करायचं आहे. आणि मग फिल्टर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला फिल्ट्रेट मिळतं परत, ते मदर लिकर असतं. आणि क्रिस्टल्स ऑफ प्युअर सबस्टन्स आर सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशन. वरती आपल्याला क्रिस्टल्स दिसतात आणि खाली आपल्याला काय फॉर्म होतं, तर मदर लिकर. मग आता फिल्ट्रेशन पुन्हा करतो तेव्हा खाली मदर लिकर फॉर्म होतं आणि वरती काय मिळतात, आपल्याला क्रिस्टल्स मिळतात. सो द क्रिस्टल्स सो फॉर्म्ड आर फ्री फ्रॉम सोल्युबल ॲज वेल ॲज इनसोल्युबल इम्प्युरिटीज. आता ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला फिल्ट्रेशन कसं करतात, मेथड एक्सप्लेन करा वगैरे कोणीही विचारायला जाणार नाही. तुम्हाला फक्त काय विचारतील, व्हॉट इज फिल्ट्रेशन, व्हॉट इज फिल्ट्रेट आणि व्हॉट इज मदर लिकर. ओके, आणि रेसिड्यू म्हणजे काय ते तर तुम्हाला आधीच मी लिहून दिलेलं आहे. ओके, आता चॉईस ऑफ सॉल्वंट, मी जसं सांगितलं की जेव्हा आपण साखर किंवा मीठ ह्याचं पाण्यामध्ये सोल्युबल होतो किंवा त्याचं क्रिस्टलायझेशन करतो तेव्हा सुटेबल सॉल्वंट म्हणजे काय, की जो लिक्विड आहे तो आपण वॉटर चूज करतो आहे. पण मग बाकीचे जे सबस्टन्सेस आहेत, विच आर द अदर सबस्टन्सेस विच सॉल्वंट शुड बी टेकन or what is the criteria for to choose the solvent. Okay, so solvent should not react chemically with the compound to be purified. जर वॉटरची आणि मिठाची रिॲक्शन झाली तर त्यांचं फिल्ट्रेशन होईल का रे समीर? इफ वॉटर रिॲक्टेड विथ द सॉल्ट, आर दे filtered or are they purified from each other? They can't. Okay, so that's why we should take care of that. Our solvent should not react chemically with any other compound. Secondly, solvent should not be or it should be it should be volatile so that it can removed easily. Okay, then compound to be crystallized should be least or sparingly soluble in the solvent at room temperature but highly soluble at high temperature. So we have to take care of these three things to choose the solvent. ओके, हे पण तुम्हाला जास्त कोणीही विचारलं जाऊ शकणार नाही, हे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये करायचं आहे. नाव वी आर गोइंग टू सी क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. सो हिअर preparation of saturated solution, first step, and here we are going to take water and salt here and we will heat them. Okay, after heating, when it is heated or when it is hot solution, we have to filter it with the filter paper and this is the filtrate. And after that filtrate it will be cooled, and after that cooling of the filtrate again we have to filter and finally we will get crystals of soluble solid. So this is nothing but about the steps which are involved in the crystallization of common salt. Okay, so this is nothing but about the what we can say crystallization of common salt, right? Now after that only one thing is remain. Okay, before that just write down the definition of crystallization because it is important. On after crystallization, now we are going to see fractional crystallization. What is the fractional crystallization that we are going to see?
and after that distillation will be there. Just wait for a moment. So here fractional distillation is there. Fractional crystallization first we have to see. So here fractional crystallization is nothing but two or more substance in a mixture can be separated by fractional crystallization process. Okay, for example, if sugar, salt both are soluble in the water, or acetone and ethanol when they are soluble to each other, how we can separate them from each other? We can use fractional crystallization process. So fractional crystallization is a process when two or more soluble substances having widely different solubilities in the same solvent at room temperature are separated by the crystallization. Okay, so here temperature factor is required for this fractional crystallization. So here when we are going to take example of sugar, salt and water, the solubility of the sugar and salt in the water at room temperature should be different, and then and only then we can separate them by using fractional crystallization process. Okay, so this is the fractional crystallization. Now next method is simple distillation. Okay, so how we can, what is the distillation? Then simple distillation is there, and just wait for a moment. Yes, so distillation is an important method used to separate the substances. Okay, to separate the liquid, distillation process is required. Okay, so volatile liquid from non-volatile impurities like the petrol and water, liquid having sufficient difference in their boiling point, that is water and alcohol, or petrol and diesel, not diesel, petrol and rockel, or water and rockel, they can be separated by using distillation method. Okay, so distillation method is, for this distillation method, distillation flask is required. So this is the arrangement of the simple distillation. This is the wire gauze, this is tripod stand, this is burner, and this is round bottom flask. Okay, now here we are going to take a solution of, for example, benzene and alcohol if we take, and we have to distill out them. So we have to add thermometer, and we should know the boiling point of both benzene and alcohol. Okay, and this is the water condenser is there, and through this condenser we will get one solution in this flask and another solution in another flask. Okay, so if water have the boiling point is more than 100 degrees Celsius, and alcohol which has the boiling point less than 100 degrees Celsius, so this solution can be separated out by using simple distillation method. So this is nothing but about the simple distillation method. Okay, so this is the simple distillation method. Now next part of this chapter, the distillation method can be used as a fractional distillation. So if in a mixture the difference in boiling point, for example again, or we can say difference in the boiling points to liquid is not appreciable, they cannot be separated from each other by using simple distillation. So for that we can use the process or method to fractional distillation. To separate such a liquid, the process called as the fractional distillation is employed, in which the special assembly is used. Okay, so this is the fractional distillating flask, and this is the water condenser, again fractionating column with the packing, and this is the thermometer. So this is the water condenser, again this is the adapter or reservoir we can say, or receiver. This is the water inlet, this is the condenser, this is to sink, it is attached. Okay, this is the oil bath in which we are going to keep this assembly. Okay, so here liquid to be distilled, here we are going to add, and here we will get to separate liquid by using fractional distillation method. Okay,
सो दिस इज नथिंग बट अबाउट द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. आता ह्याच्यात तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही, कारण तुम्हाला ही डायग्राम ना कोणी विचारणार आहे, ना का तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये लिहायचं आहे, ना काही करायचं आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता नेक्स्ट आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कसं आपण यूज करू शकतो. तर मी तुम्हाला सांगितले की फ्रॅक्शनल डिस्टिलेशनसाठी 2 लिक्विड जे सोल्युबल आहेत आणि ज्यांचा बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्शिएट जो आहे तो ॲप्रिशिएबल नाही आहे, ती 2 सोल्युशन्स तुम्हाला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडनी काय करता येणार आहेत, सेपरेट आउट करता येणार आहेत. ओके, सो हे एक्झाम्पल तुम्ही घरी वाचू शकता, मी आत्ता वाचण्यात वेळ घालवणार नाही. सो हिअर वी विल सी नेक्स्ट डिस्टिलेशन अंडर रेड्यूस्ड प्रेशर. आता हे पण तुम्हाला कोणीही विचारणार नाही, फक्त तुम्हाला इतकंच विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द डिस्टिलेशन अंडर रेड्यूस्ड प्रेशर और विच सबस्टन्स कॅन बी प्युरिफाईड बाय डिस्टिलेशन अंडर रेड्यूस्ड प्रेशर. ओके, so for this method liquid is made to boil at temperature which is below its normal boiling point. By reducing the pressure on the surface of the liquid we will get the purest liquid. Okay, so in soap industry glycerol is separated from the soap by using this technique. This is the distillation under reduced pressure. हां, ह्या सगळ्या ह्याच्यावर तुम्हाला फक्त CET मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणजे which method is used to separate soap and glycerol. So you have to write distillation under reduced pressure. नंतर तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की which method is used to separate the ethanol and water. Okay, so you can write down simple distillation. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशनवर पण विचारला जाऊ शकतो, व्हेन फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन, आणि तिथे 4 तुम्हाला ऑप्शन्स पण दिलेले असतात CETमध्ये. त्यामुळे CETमध्ये एखाद्या मार्कांचा ह्या चॅप्टरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण थेअरीमध्ये तर बिलकुल नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस करायच्या आहेत. ओके, सो दिस इज नथिंग बट अबाउट फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन, simple distillation method. Okay, this is definition. Simple distillation. Okay, then fractional distillation, and now we are going to see okay, this is distillation under reduced pressure, and now we are going to see solvent extraction. So oil and water. Okay, so any organic substance is present in aqueous solution. Aqueous solution म्हणजे की ज्या सोल्युशनमध्ये जे सोल्युशन वॉटर कंटेनिंग असतं. फॉर एक्झाम्पल aqueous solution of NaOH in bracket aqueous. Okay, or HCl in bracket aqueous. This AQ is indicate that HCl contains some amount of water, that NaOH contains some amount of water. Okay, so it can be extracted from that solution by shaking it with organic solvent in which the substance is more soluble. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे ऑइल आणि वॉटर ह्या 2 गोष्टी आहेत आणि ऑइल आणि वॉटर मिक्स झाले चुकून समजा, तर मग हे तुम्हाला सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन मेथडनी कसं सेपरेट करता येईल. तर हा तुमचा आहे एक्स्ट्रॅक्टिंग फ्लास्क. ओके, हा जो दिसतोय असा गाजरासारखा. ओके, दिस इज एक्स्ट्रॅक्टिंग फ्लास्क, अँड दिस येल्लो पार्ट इज द सॉल्वंट लेअर, अँड दिस ब्ल्यू पार्ट इज द अनदर सॉल्वंट लेअर और ऑर्गॅनिक कंपाऊंड लेअर. ओके, समजा जर तुमचा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड हा सॉल्वंटमध्ये मिक्स झाला आहे आणि तो तुम्हाला सेपरेट करायचा आहे, तर हा जो एक्स्ट्रॅक्टिंग फ्लास्क असतो ह्याला खाली एक हे असतो, कॉक असतो. ओके, हा कॉक जेव्हा ह्याची डायरेक्शन आपण सरळ ठेवतो अशी, ओके, व्हर्टिकल ठेवतो, तेव्हा काय असतो, हा चालू असतो, आणि हॉरिझॉन्टल करतो तेव्हा काय असतो, तो बंद असतो. मग हे जे एक्स्ट्रॅक्टिंग फ्लास्क आहे ह्याच्यामध्ये आपण काय करणार, समजा तुमचं मिक्सचर झालं ऑइल आणि वॉटरचं, तर हा जो वरचा नॉब आहे हा उघडून आपण त्याच्यामध्ये मिक्सचर पोर करणार, परत हा नॉब लावून घेणार, आणि हा मात्र कॉक जो आहे ना तो बंद ठेवायचा आहे, नाहीतर हे सगळं सोल्युशन पुन्हा या कॉकनी काय होईल, खाली येईल. ओके, आणि हा जो एक्स्ट्रॅक्टिंग फ्लास्क आहे तो असा हातात धरायचा आणि असा हलवायचा, शेक करायचा, गदागदा हलवायचा, त्याला हलवून झाल्यानंतर तो एक असा पकडायचा आणि सगळं मिक्सचर जे आहे ते एक सेटल डाऊन होऊ द्यायचं.
मग ते सेटल झाल्यानंतर तुम्हाला 2 लेयर्स दिसतील, एक ऑइलचा दिसेल आणि एक वॉटरचा दिसेल. 2 सेपरेट लेअर दिसले की तुम्ही काय करायचं आहे की हा जो नॉब आहे तो ओपन करायचा आहे आणि दोन्हीही सोल्युशन वेगवेगळ्या बीकरमध्ये काय करायचे आहेत, कलेक्ट करायचे आहेत. समजतंय का, कळतंय का समीर, समर्थ, बोथ ऑफ यू? आता ही जी मेथड आहे ही मेथड तुम्हाला कोणीही परीक्षेत विचारणार नाही आणि लॅबमध्ये तर करू देणार पण नाही, कारण तुमच्या हातातनं जर हा एक्स्ट्रॅक्टिंग फ्लास्क जर पडला, फुटला, तर काय करायचं, ते तुमच्या पायाला लागू शकेल, हाताला लागू शकेल. सो हे पण प्रॅक्टिकल तुम्हाला नाही आहे परीक्षेत. ओके, सो दिस इज नथिंग बट अबाउट द filtration under suction, then crystallization, fractional crystallization, distillation, simple distillation under reduced pressure and solvent extraction. These methods we have done in this chapter. Okay, now only one method is remain and that is chromatographic technique. Okay, to separate out the substance. Okay, सो हिअर वी विल सी द क्रोमॅटोग्राफिक टेक्निक. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ज्या डेफिनेशन्स आहेत त्या मात्र विचारल्या जाऊ शकतात क्रोमॅटोग्राफिक टेक्निकमध्ये. एक तर असते स्टेशनरी फेज आणि एक असते मोबाईल फेज. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही सगळ्यांनी कॉर्नफ्लोअर पाहिलं असेल, त्याची जेव्हा पेस्ट करतात एक व्हाईट कलरचा द्रव पदार्थ तयार होतो, लिक्विड पदार्थ तयार होतो, बरोबर. आणि जेव्हा आपण चुना किंवा असेल पाण्यामध्ये मिक्स होतो तेव्हा पण काय होतं, एक व्हाईट कलरचा लिक्विड पदार्थ तयार होतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिलिकॉन जे आहे त्या सिलिकॉनची स्लरी आपल्याला करावी लागते. सगळ्यात पहिले आता आपण पाहूयात की क्रोमॅटोग्राफिक टेक्निक कशासाठी वापरली जाते. तर क्रोमॅटोग्राफी इज अ टेक्निक used to separate the components of a mixture and also purify the compounds. मग आता ह्या क्रोमॅटोग्राफीमध्ये 2 फेजेस वापरल्या जातात. एक म्हणजे आहे स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज जी असते मुलांना ती ॲज इट इज थांबते. ओके, तिथल्या तिथेच असते. आणि मोबाईल फेज असते ती मूव्हिंग असते. ओके, सो दिस टेक्निक इज बेस्ड ऑन द डिफरन्स इन द रेट्स ॲट विच components in the mixture move through the stationary phase under the influence of mobile phase. मोबाईल म्हणजे काय, चालता फिरता, ती मूव्हिंग फेज असते. आणि स्टेशनरी फेज म्हणजे काय की जी एका ह्याच्या इथे हे होऊ शकते, सेट होऊ शकते किंवा ती स्टेशनरी होऊ शकते, म्हणजे ती हलत नाही. ओके, आता ह्याच्यामध्ये स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज मी तुम्हाला सांगणार आहे. आता स्टेशनरी फेज कॅन बी सॉलिड ऑर लिक्विड अँड डिपेंडिंग ऑन द स्टेशनरी फेज क्रोमॅटोग्राफी इज क्लासिफाईड. सो ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी ह्या 2 काय आहेत, क्रोमॅटोग्राफीच्या प्रकार आहेत. मग ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी कशाला म्हणायचं, इथे डेफिनेशन आहे. हे बघा, आता ही डेफिनेशन मात्र तुम्हाला लिहायची आहे. क्रोमॅटोग्राफीची डेफिनेशन लिहायची आहे आणि ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीची लिहायची आहे. ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, दॅट इज TLC. ओके, सो ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल ॲब्झॉर्प्शन. डिफरंट सोल्यूट्स आर ॲब्झॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट ऑन दिस स्टेशनरी फेज. दीज आर 2 टाईप्स ऑफ द ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, कॉलम क्रोमॅटोग्राफी अँड थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ही क्रोमॅटोग्राफीची डेफिनेशन पण घ्यायची आहे. क्रोमॅटोग्राफी इज अ टेक्निक यूज टू सेपरेट कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर अँड ऑल्सो प्युरिफाय कंपाऊंड. ही डेफिनेशन तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे. येते का लक्षामध्ये. आणि क्रोमॅटोग्राफीचे 2 प्रकार. आता हे जर ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये कॉलम क्रोमॅटोग्राफी जी असते, इथे हा कॉलम असतो आणि ह्याच्यामध्येही हा जो सॉल्वंट असतो, इथे समजा तुमचं मिक्सचर असेल A, B आणि C 3 प्रकारचं तुमचं मिक्सचर असेल, तर इथे जो आहे हा ग्लास वूल आहे आणि इथे जी आहे ती ॲब्झॉर्बंट स्टेशनरी फेज आहे. स्टेशनरी फेज म्हणजे ही जी असते ती व्हाईट कलरच्या सिलिका जेलची स्लरी बनवून केलेली असते. ओके, आणि इथे तुम्हाला मग काय होतात, A, B आणि C 3 लेयर्स वेगवेगळे तुम्ही सेपरेट आउट करू शकता बाय युझिंग कॉलम क्रोमॅटोग्राफी. हे पण तुम्हाला प्रॅक्टिकलला नाही आहे, हे ॲक्च्युली MScला प्रॅक्टिकलला आहे. BSc पर्यंत कॉलम क्रोमॅटोग्राफी मोस्टली नाही आहे. ओके,
त्याच्यानंतर तुम्हाला आहे ती TLC, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. थिन लेअर क्रोमॅटोग्राफीमध्ये ही तुमची ग्लास प्लेट असते किंवा ॲल्युमिना शीट असते आणि ह्याच्यावर काय केलेलं असतं, सिलिका जेल लावलेलं असतं. ही तुमची स्टेशनरी फेज झाली आणि हे खालचं सॉल्वंट आहे, दॅट इज युअर मोबाईल फेज. ओके, सांगण्याचा मतितार्थ हा एवढाच आहे. ह्याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफीमध्ये 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे व्हॉट इज क्रोमॅटोग्राफी, सेकंड म्हणजे ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी आणि तिसरं म्हणजे रिट्रॅक्टिंग फॅक्टर. ओके, RF व्हॅल्यू ज्याला म्हणतात, रिटेन्शन फॅक्टर ह्याचं फॉर्म्युला किंवा डेफिनेशन विचारली जाऊ शकते. ह्या 2 ते 3 गोष्टीच तुम्हाला विचारल्या जाऊ शकणार आहेत. आत्ता मी रिटेन्शन फॅक्टर म्हणजे काय हे सांगते. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्यूट फ्रॉम द बेसलाईन म्हणजेच काय की ही जी थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आहे ही बेसलाईन आहे आणि सोल्यूटचं इथून ते ह्या स्पॉटपर्यंतचं डिस्टन्स दॅट इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सोल्यूट फ्रॉम द बेसलाईन डिव्हायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सॉल्वंट फ्रॉम द बेसलाईन अँड दॅट रेशो कॉल्ड ॲज द रिटेन्शन फॅक्टर. ओके, हे सगळं आहे ह्या चॅप्टरमध्ये. तर आत्ता तुम्हाला मी ज्या 2 ते 3 डेफिनेशन सांगितलेल्या आहेत, एकतर क्रोमॅटोग्राफी ही लिहायची आहे. इन क्रोमॅटोग्राफी स्टेशनरी फेज, मोबाईल फेज हे लिहायचं आहे. नंतर ही स्लाईड पूर्ण लिहायची आहे आणि ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीची डेफिनेशन, त्याचे 2 प्रकार आणि मग मी पुढे सांगते काय काय लिहायचं आहे. सो हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षेमध्ये प्रिपेअर करायचं आहे. एवढ्याच डेफिनेशन केल्या, फिल्ट्रेट, रेसिड्यू क्रोमॅटोग्राफी, ॲडझॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, त्याच्यानंतर क्रिस्टलायझेशन, की तुम्हाला ह्या चॅप्टरवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील किंवा लिहिता येतील. बाकी सगळा पार्ट आपल्याला प्रॅक्टिकललाच आहे. येते लक्षामध्ये.